मित्रांनो, ही जी चावी पाहत आहे तुम्ही, ही आहे जगातली पहिली CNG बाईक आणि जी लॉन्च केलेली आहे बजाजने। गाडीचं नाव आहे फ्रीडम। गाडीमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत, त्यामुळे जगातली पहिली CNG बाईकचं जर तुम्हाला मराठीमधून व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आज आपल्यासोबत गाडी आहे। गाडीची जर प्राइसिंग पाहिली 95,000, 1,05,000, 1,10,000 रुपये टॉप व्हेरियंटची किंमत असणार आहे। गाडीमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। माझं नाव विशाल विजाटे, तुम्ही पाहताय आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, तर मित्रांनो, ही आहे बजाज कंपनीची फ्रीडम बाईक। आता गाडीमध्ये जर पाहिलं ना, CNG फ्यूल ॲड करण्यात आलेली आहे, प्लस पेट्रोलचा देखील ऑप्शन आहे। 3 व्हेरियंट असणार आहे या गाडीमध्ये। गाडीची जर बेस व्हेरियंटची प्राइसिंग जर पाहिली 95,000 असणार आहे। त्यानंतर त्याच्यावरचं जे व्हेरियंट आहे 1,05,000 रुपये आणि 1,10,000 रुपये। जे आत्ता तुम्ही व्हेरियंट पाहता हे टॉप व्हेरियंट आहे, 1,10,000 रुपये ह्या व्हेरियंटची जर पाहिली तर किंमत असणार आहे। बाकी थोडंसं आपण डिझाईनमध्ये पाहूया। डिझाईनमध्ये जर पाहिलं ना तर गाडीमध्ये चेंजेस हे तुम्हाला म्हणजे आधीच्या ज्या गाड्या आहेत ना, जे आपण कम्युटर सेगमेंटच्या बाईक पाहतो त्याच्यामध्ये तुम्हाला हे डिझाईन नक्कीच वेगळं वाटणार आहे। या ठिकाणी तुम्ही जर हे सीट पाहिलं ना, पूर्णपणे मोठं जे सीट आहे हे या ठिकाणी तुम्हाला गाडीचं पाहायला भेटतं। त्यामुळे ओव्हरऑल जो स्पेस आहे ना हा नक्कीच या ठिकाणी चांगला होऊन जातो। आता गाडीची महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडीमध्ये जो CNG टँक देण्यात आलेला आहे तो मी एकदा तुम्हाला दाखवून देतो। सो इथे जर पाहिलं तर हे फ्यूल कॅप जर ओपन केली तर इथनं तुम्हाला जो CNG हा इथे भरायचा आहे, प्लस इथनंच तुम्हाला पेट्रोल भरायचं आहे। इथे तुम्ही CNGची जी प्लेट आहे हे पाहू शकता। आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच पडला असेल की गाडीमध्ये CNG जो आहे तो किती किलो असणार आहे। तर 2 किलोचा जो CNG टँक आहे हा गाडीमध्ये देण्यात आलेला आहे। तर तो CNG टँक आहे ना तो इथे देण्यात आलेला आहे, तुम्ही पाहू शकता इथे आतल्या साईडला। आता मी काही सिनेमॅटिक शॉट्स घेतलेले त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता आतल्या साईडला इथे पूर्णपणे ना जो CNG टँक हा इन्स्टॉल करण्यात आलेला आहे, प्लस 2 लिटरचा जो पेट्रोल टँक आहे हा गाडीमध्ये देण्यात आलेला आहे। आता हे दोन्ही कॉम्बिनेशन तुम्ही जर विचार केलं तर 330 किलोमीटरची टोटल जे आहे ते तुम्हाला रेंज या गाडीमध्ये भेटणार आहे, पेट्रोल प्लस CNG मध्ये। म्हणजे 2 किलो CNG आणि 2 लिटर पेट्रोल अशी पूर्णपणे रेंज जर पाहिली 330 किलोमीटरची या गाडीची असणार आहे। भरपूर अशा सेफ्टी टेस्ट देखील या गाडीच्या करण्यात आलेल्या, त्या देखील तुम्ही काही फुटेज पाहू शकता। सो त्याच्या थ्रू जी मोठी गाडी असेल किंवा काही मोठे पुढे इम्पॅक्ट झाला तरी देखील बजाजचं असं म्हणणं आहे की हा जो मधला CNG टँक आहे ना याला कुठलाही इम्पॅक्ट जो आहे तो होत नाही। तर महत्त्वाची गोष्ट जे इंजिन आहे हे तुम्ही पाहू शकता 125 सीसीचं इंजिन आहे। याच्यामध्ये गिअर जर पाहिले तर तुम्हाला 5 गिअर देण्यात आलेले आहे। सो एक खालच्या साईडला आहे, मध्ये न्यूट्रल आहे आणि 5 गिअर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातं। बाकी नॉर्मल बाईक प्रमाणेच आहे बरं का, म्हणजे इथे तुम्हाला क्लच पाहायला भेटतो। त्यानंतर इथे जर पाहिलं तर ॲक्सेलरेशन आहे। इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो। फ्रंटने थोडंसं डिझाईन आपण पाहूया। सो फ्रंटने जर पाहिलं ना राऊंड शेपमध्ये LEDजमध्ये तुम्हाला हे जे हेडलॅम्प आहे टॉप व्हेरियंटमध्ये ते ऑफर करण्यात आले आहेत। इथे जे आपले नंबर प्लेट आहे ती येणार आहे, हॅलोजनमध्ये हेडलॅम्प आहेत। त्यानंतर शॉक ऑब्झर्वर जर पाहिले तर ट्विन टाईप जे शॉक ऑब्झर्वर आहे ते इथे फ्रंट साईडला ऑफर करण्यात आलेले आहेत। डिस्क ब्रेक आहे। टायर साईज जर फ्रंटची पाहिली 90-80-17चा जो टायर आहे इथे ऑफर करण्यात आलेला आहे, डिस्क ब्रेक आहेत। बाकी हा जो प्रोटेक्टर गार्ड आहे हा देखील इथे देण्यात आलेला आहे। सो बऱ्यापैकी जे फिट अँड फिनिश लेवल आहे ना गाडीमध्ये नक्कीच चांगले बरं का, म्हणजे फुट रेस्ट असेल किंवा ओव्हरऑल प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर कुठेही हात लावला ना तरी देखील एकदम परफेक्ट जे मटेरियल आहे फिट अँड फिनिश लेवल नक्कीच चांगल्या आहेत गाडीच्या आता सध्या तरी। आता यूज टू झाल्यानंतर आपल्याला काही दिवसानंतर कळेलच। बाकी मागच्या साईडला जर पाहिलं ना इथे एकच शॉक ऑब्झर्वर देण्यात आलेलं आहे। सो सेगमेंटमध्ये ही फर्स्ट गाडी असणार आहे कम्प्युटर सेगमेंटमध्ये की ज्या गाडीमध्ये तुम्हाला जो शॉक ऑब्झर्वर आहे हा मोनोकॉक देण्यात आलेला आहे, जो की माझ्या मते नक्कीच एक चांगलं आहे। आता रायडिंग कशी आहे गाडीची हे देखील आपण पुढच्या काही दिवसांमध्ये पाहूया। बाकी हा एक्झॉस्ट सायलेन्सर आहे। त्यानंतर मागच्या साईडला जर पाहिलं ते CNGची बॅजिंग देण्यात आलेली आहे। इथे एक प्रोटेक्टर गार्ड आहे। मागचा टायर प्रोफाईल जर पाहिला 120/70R16चा जो टायर प्रोफाईल हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो। मागच्या साईडला इथे जे लाईट्स आहेत हे LED मिळून जातात। टर्न इंडिकेटर अगेन तुम्हाला जे हॅलोजनमध्ये ते देण्यात आलेले आहे। सो गाडी जर पाहिली ना असं काय जो लुक आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो। NG04ची बॅजिंग इथे देण्यात आलेली आहे। सो NG हे काय हे मला देखील माहीत नाही। बाकी इथे जर आपण आलो तर जी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे हा मी एकदा तुम्हाला दाखवून देतो। तर इथे तुम्ही CNGची लेवल पाहू शकता। त्यानंतर इथे किती किलोमीटर झालेले आहेत, त्यांचं स्पीड, गाडी कुठल्या गिअरवरती आहे आणि IFE। सो आय थिंक हा आहे ना जे किलोमीटर आणि CNGचा रेशो हा किती असतो हे इथे दाखवणार आहे। बाकी इथे जे टायमिंग आहे हे तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता। बाकी इथे जर आपण आलो तर इथनं तुम्ही गाडी जे आहे ते पेट्रोल आणि CNG याच्यावरती एका बटनातून स्विच करू शकता। इथे हाय बीम लो बीमचं बटन देण्यात आले, टर्न इंडिकेटर इथे आहे। त्यानंतर हा हॉर्न आहे, बट आता सध्या हॉर्न वाजत नाही, काय माहिती काय। बाकी टर्न इंडिकेटर
ओके हा हॉर्न आहे. ओके हे बटन जर पाहिलं हॉर्नचं नाही बरं का, हे कॉलिंगचं बटन आहे. सो इथनं तुम्ही आय थिंक ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असणार आहे. सो इथनं तुम्ही फोन पिकअप करू शकता, इथनं तुम्ही गाडी स्टार्ट करू शकता. आयरन जर पाहिले तर असे काय ओव्हर जे आहे ते देण्यात आलेले आहेत, जे की फिट अँड फिनिश लेवल जर पाहिलं तर ह्या गाडीचे नक्कीच चांगले तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात. गाडीवरती वॉरंटी ऑफर देखील चांगली आहे. सध्या जर पाहिलं तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ही गाडी जर पाहिली तर लॉन्च करण्यात येणार आहे. स्टार्टिंगला डिस्क ब्रेकच्या डिलिव्हरी देणार आहे, म्हणजे टॉप व्हेरियंटच्या. त्यानंतर तुम्ही बाकीच्या ज्या लोअर व्हेरियंट आहे ते 1 महिन्यानंतर याच्या डिलिव्हरीज ज्या आहेत त्या स्टार्ट होऊन जातील. ओके आता पेट्रोल मोडवरती स्विच झालेली आहे. इथे मी बटन प्रेस केलं होतं, इथे जर पाहिलं तर CNG वरती कन्वर्ट झालेली आहे. एकदा आहे ना आपण या गाडीची जी एक्झॉस्ट सायलेन्सर कसा आवाज करतोय हे पाहूया. तर मित्रांनो, बजाजची फ्रीडम आता भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. आता ही गाडी जर पाहिली ना थोडीशी चॅलेंजिंग असणार आहे, कारण की CNG पंपवरती गाडीमध्ये कुठली वेगळी लाईन केली जाते आहे का ह्याच्याबद्दल देखील नक्कीच महत्त्वाचं असणार, कारण की ऑलरेडी CNG पंपावरती 4 व्हीलरची भरपूर अशी गर्दी असते. सो 2 व्हीलरसाठी कुठली वेगळी लाईन असणार आहे का, त्यानंतर त्या ठिकाणी कसं मॅनेजमेंट केलं जातं हे देखील खूप महत्त्वाचं असणार आहे. बाकी लवकरच आपण ही गाडी चालवणार देखील आहोत. सो गाडीबद्दल तुमचे अजून देखील काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका. बाकी हे काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये, बजाज फ्रीडम जगातली पहिली CNG बाईक तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी कार न्यूज. मी भेटतो तुम्हाला पुढच्या असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.